तुल्यबल आहेत देवरुख वर्सेस कोकरे केलेला आहे आणि चढाईसाठी जातोय तो निश्चितपणे कोकरे संघाचा हा रेडर स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात मध्यंतरी आणि काहीसा शांत परंतु साथी खेळाडूंना आजमावतोय अंदाज घेतोय आणि निश्चितपणे गुणाची कमाई करण्यासाठी सज्ज असा हा देवरुख संघाचा खेळाडू गेले सर मला वाटतं दोन्ही संघ प्रथमच या मैदानात दिसत आहेत त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढलेली आहे त्यांचा खेळ बघण्यासाठी उत्स्फूर्त असा प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे दोन्ही संघांचा खेळ आपण प्रथमच बघतोय गेले सर दोन्ही संघांना संधी आहे दोन्ही संघाने आपला खेळ दाखवायचा आहे आपला खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आलेले असतात हे लक्षात ठेवायचं दोन्ही संघाने कोण जिंकतो कोण हारतो यापेक्षा आपला खेळ कसा होतो यावरून निश्चितपणे एका गुणाची कमाई करतो तो देवरुख संघ आणि आपल्या पहिल्या गुणाची नोंद करतोय स्पर्धेतील पहिल्या गुणाची नोंद करतो तो देवरुख संघ दरम्यान कोकरे संघाकडून उंचपुरा खेळाडू ज्यानं 32 नंबरची जर्सी परिधान केलेला असा निलेश भगत कोकरे संघाचा हा खेळाडू निश्चितपणे खेळासाठी जी भारदार शरीर रचना लागते जे शरीर रचना लागते ती निश्चितपणे या खेळाडूकडे आहे आणि आपल्या मैदानात सुखरूप परततोय पुन्हा एकदा देवरुख संघाकडून आक्रमणासाठी तेवढेच दक्ष आहेत ते कोकरे संघाचे खेळाडू शांत अशी चढाई अजूनही आपला संघ आणि आपल्या संघाला गुण कसे मिळतील याचा प्रयत्न करताना परंतु काहीच शांत आणि पुन्हा एकदा कोकरे संघाकडून चढाईसाठी जातोय तो हा खेळाडू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात बदल वाचली सूचना झाली डो और डायर आहे या सर्व्हिस मध्ये रेडरला गुण घ्यावाच लागेल नाहीतर मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि निश्चित आणि एक गुणाची कमाई करतोय तो हा खेळाडू निश्चितपणे यशस्वी अशी चढाई या कोकरे संघाकडून या खेळाडूंनी या ठिकाणी केलेली आहेत देवरुख संघाकडून पुन्हा एकदा काहीसा शांत असा हा सामना जेवढा शांत होईल तेवढे प्रेक्षक शांत राहतील आपण चांगला खेळ करा आपल्या चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक सादर करा निश्चितपणे आपल्या गुणांना या ठिकाणी दाद दिली जाईल आणि पुन्हा एकदा गुण घेतल्याचे दाद मागतोय परंतु पंचांनी अपील फेटाळलेला आहे पंचदक्ष आहेत 7 पंच मैदानावर उपस्थित आहेत आणि निश्चितपणे चांगले कामगिरी करताना दिसत आहेत एकीकडे सतीश पवार आहे उमेश बाईत आहे आमचा उदय बुरवणे आहे असे नावाजलेले पंच जे स्वतः खेळाडू आहेत याचा उल्लेख वारंवार आमच्या शिंदे सरांनी केलेला आहे ते स्वतः खेळाडू आहेत खेळातील प्रत्येक बारकावे त्यांना माहिती आहेत आणि त्यामुळे सहजासहजी त्यांच्याकडून कोणताही निर्णय चुकणार नाही थर्ड रेड आहे सुरुवात पुन्हा एकदा देवरुख संघाकडून जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय मध्यंतरी स्वतःच्या निश्चितपणे आता मात्र रेडर गुण घेणार अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे परंतु तेवढाच दक्ष आहे तो कोकरे संघ आणि सुंदर अशी पकड गुण घेण्याचा निश्चित प्रयत्न केला होता परंतु त्यामध्ये अपयश येते त्या खेळाडूला आणि निश्चितपणे कोकरे संघाला गुण मिळतोय कोकरे संघाकडून आक्रमणासाठी जातो तो भारदस्त शरीर यष्टी लाभलेला हा खेळाडू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यात आक्रमणासाठी सज्ज सेकंड रेड आहे पुन्हा एकदा निदान रेषा क्रॉस करून खोलवर घसलेला खेळाडू तितका दक्ष आहे तो देवरुख संघ पुन्हा एकदा कोकरे संघाकडून आक्रमणासाठी सज्ज झालाय तो आणि तितकंच आक्रमण थोपवण्यासाठी सज्ज आहे तो देवरुख संघ देवरुख संघाचे 5 खेळाडू मैदानात 1-2-2चं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा शांत अशी चढाई सामन्यात काही रंग येत नाही दोन्ही संघ सावध पवित्रा घेतलेले दिसत आहेत दोन्ही संघ
तुल्यबल आहेत, परंतु सावध पवित्रा घेताना कोणतीही चूक करायची नाही आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फायदा होऊ द्यायचा नाही, अशाच प्रकारचं तंत्र अवलंबत आहे. दोन्ही संघ अतिशय शांत चाललेला सामना. पुन्हा एकदा देवरुख संघाकडून आक्रमण, अतिशय शांत अशी चढाई. सामना मात्र 7 मिनिटाचा आहे. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जर सामन्यामध्ये आपल्याला वर्चस्व गाजवायचं असेल तर निश्चितपणे प्रयत्न करावे लागणार आहेत, लढावं लागणार आहे. आणि पुन्हा एकदा रेडर अपील करतोय, परंतु तेवढा दक्ष आहे तो देवरुख संघ. कोकरे संघाकडून पुन्हा एकदा बाळदर्शी लाभलेला हा खेळाडू स्वतःच्या उजव्या कपड्यात डाव्या कपड्यातून पुन्हा एकदा जोरदार आक्रमण मध्यंतरी आणि सुंदर अशी, आणि निश्चित कोकरे संघाला यश येत आहे आणि गुणाची कमाई करतो तो कोकरे संघ. पुन्हा एकदा देवरुख संघाकडून आक्रमण. 4 नंबरचा खेळाडू कोकरे संघाच्या 7 खेळाडूंसमोर निदान रेषा क्रॉस करून बोनस घेण्याचा निश्चित प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये यशस्वी झालाय तो देवरुख संघाचा खेळाडू आणि निश्चितपणे एक गुण मिळतो तो देवरुख संघाला. पुन्हा एकदा कोकरे संघाचा हा खेळाडू आक्रमणासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा एक जबरदस्त सामना. दोन्ही संघ आहेत हे निमंत्रित संघ आहेत. एका बाजूला आहे देवरुख संघ आणि दुसऱ्या बाजूला आहे कोकरे संघ. त्यामुळे या दोन्ही संघातील खेळाडूंचा आपल्याला अनुभव नाहीये. मात्र दोन्ही संघांकडून जर का खेळ पाहिला तर एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन हे दोन्ही संघांकडून बघायला मिळतं. दरम्यान पुन्हा एकदा देवरुख संघाकडून आक्रमण होत आहे. थोडीशी पडझड बघायला मिळते ती या देवरुख संघाची. 4 नंबर जर्सी परिधान केलेला छोटासा चढाईपटू रनिंग हाय टच करण्याचा प्रयत्न आहे. 7 विरुद्ध 1 असा फुलान संघ आहे, म्हणजे 7 डिफेंडर मैदानात आहेत. अशा वेळेस चढाईसाठी सज्ज होतो आणि चढाईपटूची दमछाक वाढणार आहे, कारण महत्वाचे 3 आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहेत, त्यांना मैदानात आणणं गरजेचं आहे. तर कोकरे संघांना मैदानात थांबणं गरजेचं आहे. एकंदरीत कोकरे संघाची देखील गुणसंख्या पाहिली तर निश्चितपणे थोडीशी काय होईना नक्कीच आघाडी असणार आहे ती या कोकरे संघाची. त्यामुळे थोडासा संयम राखणं गरजेचं आहे ते या कोकरे संघाला. पुन्हा एकदा एक जबरदस्त भारदस्त शरीरयष्टीचा असा चढाईपटू आहे ज्याने मागच्या चढाईत एका गुणाची कमाई केली होती. निदान रेषा पार करून आपल्या प्रांगणात परततोय. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि या पूर्वार्धाच्या काळात एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघादरम्यान. प्रेक्षकांची उत्कंठा वाढत चाललेली आहे की हा सामना शेवटच्या चर्चासत्र झाल्यानंतर यानंतरचा होणारा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. निनावी मुचरी वर्सेस तारकेश्वर उजगाव. आपल्यासाठीचा पहिला पुकार मुचरी वर्सेस उजगाव. आपण तयार राहायचंय. डोर डायरेक्ट आहे, गडी बाद केल्याचा दावा करतो निश्चितपणे. प्रो कबड्डीचा नियम आहे जेव्हा 2 चढाया निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये गुण प्राप्त करणं गरजेचं असतं. आणि सामन्याचं मध्यंतराला जेव्हा खेळ थांबतो 4 तेव्हा 4 गुण आहेत कोकरे संघाचे. कोकरे संघाचे आणि 2 गुण आहेत या ठिकाणी या देवरुख संघाचे. म्हणजे 4-2 2-4 उपस्थिती प्रार्थनीय. आणि मध्यंतरानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात गेले सर. 2 गुणांची नाममात्र आघाडी कोकरे संघाने घेतलेली आहे. आघाडी काही जास्त नाही आहे. देवरुख संघ जरी पिछाडीवर असला तरी निश्चितपणे या संघामध्ये धमक आहे. सामन्यात पुन्हा येण्याची या संघाकडे धमक आहे. त्यामुळे निश्चितपणे देवरुख संघ या सामन्यामध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करणार आणि जी 2 गुणांची आघाडी आहे ती कोकरे संघाकडे आहे ती निश्चितपणे राखण्याचा प्रयत्न हा कोकरे संघ करणार आहे. शिंदे सर पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय. कोकरे संघाकडून हा सड पातळ बांधायचा छोटासा चढाईपटू आहे. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे आणि गेले सर ज्यावेळेस 2-2चं क्षेत्ररक्षण असतं, अंतरावरचं क्षेत्ररक्षण असतं, विभाजलेलं क्षेत्ररक्षण असतं, त्यावेळेस चढाईपट्टूची दमछाक झालेली आपल्याला बघायला मिळते. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. लेफ्ट कॉर्नरला निश्चितपणे टिपला जातो. थोडासा गाफील होता लेफ्ट कॉर्नर आणि त्याला अचूक लक्ष केंद्रित केलं जातंय. 1 गुण प्राप्त होतोय पुन्हा एकदा कोकरे संघाला. गेले सर एकंदरीत कोकरे संघाची खासियत पाहिली तर कोकरे संघाचे जितके चढाईपट्टू आहेत एखादा डिफेंडर प्रतिस्पर्धी संघातील गाफील असला की त्याला अचूक लक्ष केंद्रित केलं जातं. निश्चित हीच तर खेळाची कौशल्य आहे.
प्रतिस्पर्धी संघाचे कच्चे ज्या उणीवा असतात त्या शोधायच्या असतात आणि हे काम खेळाडूला करावं लागतं आणि त्यासाठी त्यांचे व्यवस्थापक फार महत्वाची भूमिका बजावत असतात आणि त्यासाठीच आपल्याकडे 2 टाइमआउट घेण्याची पद्धत आहे आणि या टाइमआउट मध्ये संघ आपली रणनीती ठरवत असतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी मैदानावर खेळाडू कमी असतात त्यावेळी निश्चितपणे रेडरची दमछाक होत असते आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाने घ्यायचा असतो, परंतु तो फायदा काय या सामन्यामध्ये देवरुख संघाला घेता आला नव्हता आणि म्हणूनच तो गाफील राहिला आणि त्याचा फायदा कोकरे संघाने घेतला. नक्कीच पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय तो कोकरे संघाचा हा सड पातळ बंदाचा छोटासा चढाईपट्टू 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. 5 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना प्रेक्षकांना विनंती आहे, आपली उत्कंठा वाढत नक्की चाललेली आहे, मात्र आपली उत्कंठा त्या बांबूवर दाखवू नका, थोडंसं मागे सरकवून घ्या, कारण हे बांबू उद्यापर्यंत राहणं गरजेचं आहे. उद्या अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आता मला या ठिकाणी काही प्रेक्षक थोडेसे रागात बघत असतील की हा किती वेळ सांगतो समालोचक, मात्र आम्हाला तशी या ठिकाणी या मंडळाकडून सूचना आहे, त्यामुळे विनंती करतो की आपण थोडंसं मागे सरकून घ्या. धन्यवाद. उद्या खास आकर्षण आहे, या मैदानावरचं महिलांचा सामना होणार आहे, त्यामुळे निश्चितपणे आपली उपस्थिती प्रार्थनीय. रसिक प्रेक्षकांना महिला वर्गाला देखील विनंती करतो की या मैदानावर उद्या महिला वर्गाचा या मैदानावर एक सामना होणार आहे गेले सर, त्यामुळे खास आकर्षण असणार आहे ते या स्पर्धेचं आणि उद्या या स्पर्धेची सांगता होणार आहे. अर्थात शेवटची 4 मिनिटं आमचे वेळाधिकारी उदय बिरवणे आणि भोंगा वाजलेला आहे, डोक्याची घंटा झालेली आहे. गुणफलक सांगायचं, गुणफलक शेवटची 4 मिनिटं असताना 5-5 असं गुणफलक आहे. सामना बरोबर इथे शेवटची 4 मिनिटं असताना पुन्हा एकदा एखादा झेल घ्यावा लागणार आहे. बांधावर जे बसलेले प्रेक्षक आहेत दोन्ही संघाला 1-1 गुण बाल. आता मात्र प्रेक्षकांची उत्कंठा वाढत चाललेली आहे. एक जबरदस्त सामना. पुन्हा एकदा भोंगा वाजलेला आहे, धोक्याचा इशारा, धोक्याची घंटा झालेली आहे. 1 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे, अन्यथा सेटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावं लागणार आहे. ट्रॅकल करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी छान ट्रॅकल, एक जबरदस्त ट्रॅकल. या मैदानाच्या जे उजव्या बाजूला बांधावर प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना एक विनंती आहे, आपण सतर्क राहायचंय. जसं क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर षटकार मारायचा, एखादा प्रेक्षक झेल घ्यायचा, तसं या ठिकाणी एखाद्या खेळाडूचा झेल घ्यावा लागणार आहे. आपण सतर्क राहायचंय, कारण पुरुषतंत्र या ठिकाणी अवलंबलं जात आहे. आपण सतर्क राहायचंय. पुन्हा एकदा आक्रमण 2-1-1चं क्षेत्ररक्षण आहे. 4 विरुद्ध 1 असं आक्रमण करतोय हा चढाईपट्टू. शेवटची 3 मिनिटं आमच्या वेळाधिकाऱ्यांचा निर्देश येतोय, उदय बुरवणे यांचा निर्देश येतोय. एक जबरदस्त मैदानावर 2:30 वाजेपर्यंत स्पर्धा खेळवल्या जात होत्या. पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. 5 नंबर जर्सी परिधान केलेला उंचपुरा चढाईपट्टू 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. 6 विरुद्ध 1 असं आक्रमण करतोय. आता मात्र गेले सर शेवटच्या क्षणी जो संघ छोट्याशा चुका करणार आहे, ज्या संघाचा संयम सुटणार आहे, तो संघ स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. अतिशय रंगतदार अवस्थेत सामना. महत्वाचे 3 आधारस्तंभ देवरुख संघाचे मैदानाच्या बाहेर आहेत, त्यांना मैदानात आणणं गरजेचं आहे, अन्यथा निश्चितपणे पराभव वाटायला येऊ शकतो तो देवरुख संघाचा. देवरुख संघ देखील अतिशय नावाजलेला असा संघ आहे. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघादरम्यान. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होतोय. 32 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. निदान दिशा पार करतोय, 30 सेकंदाच्या अवधीचं पालन करतोय आणि आपल्या प्रांगणात परततो. गुणसंख्या थांबलेली आहे. पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा भारदस्त उंचपुरा चढाईपट्टू निदान दिशा पार करून आपल्या प्रांगणात परततोय. क्षणाचा खेळ आणि दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असा असेल. शेवटची 2 मिनिटे. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकत आहेत, वेळ आपल्यासाठी थांबणार नाही, त्याची दोन्ही अंगे. आणि आता मात्र निश्चितपणे चांगली पकड, सुंदर असा टॅकल करण्यात यश येतोय त्या खेळाडूला. आणि पुन्हा एकदा देवरुख संघाकडून आक्रमण होतंय. निश्चित काही क्षणाचा खेळ आणि या शेवटच्या क्षणामध्ये जो संघ चुका करणार आहे तो निश्चितपणे या संघात स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. आणि रेडर बाद होतोय, निश्चितपणे फायदा होतो तो कोकरे संघाला.
पुन्हा एकदा कोकरे संघाकडून हा महत्वाचा आधारस्तंभ आहे. ज्यानं मागच्या चढाईत एका गुणाची कमाई केली होती. उंचपुरा भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू, 32 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अंतराचं क्षेत्ररक्षण आहे. अंतर कमी, वेळ कमी होत चाललेली आहे. उदय बोरवणे सारखे घड्याळाकडे बघताना बघायला मिळत आहेत. अतिशय नावाजलेले पंच, वेळ कमी होत चाललेली आहे. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेचा स्थिर राहतोय, अंदाज घेतोय. शेवटचा 1 मिनिट, काही सेकंदाचा खेळ शिल्लक. थोड्याच वेळात पंच सामना संपल्याची उद्घोषणा करणार आहेत. निदान रेषा पार करून आपल्या प्रांगणात परततो. अतिशय रोमांचक असा सामना. यानंतर होणारा सामना चाळकेश्वर उजगाव वर्सेस निनावी मुत्री. आपल्यासाठीचा शेवटचा पुकार, अंतिम पुकार. लगेचच चला मैदानाकडे प्रयाण करायचंय. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अंतराचं क्षेत्ररक्षण आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, कुठेही जायचं नाहीये. प्रेक्षकांची नजर या सामन्यावर तीक्ष्णपणे प्रेक्षक बघतायत. गेले सर, अतिशय रंगतदार सामना, जबरदस्त सामना. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय. सन्माननीय कुष्टे सर, अतिशय रंगतदार सामना. 6 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू, भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू. सामन्याची रंगत वाढत चाललेली आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न होतो. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जबरदस्त टॅकल. काही क्षणाचा खेळ शिल्लक. प्रेक्षकांची नजर आता मात्र या सामन्याकडे. ही निर्णायक चढाई असू शकते. डुअर डायरेक्ट आहे आणि सुपर टॅकल ऑन आहे. पकड झाली तर 2 गुण मिळणार आहेत देवरुख संघाला. सुपर टॅकल ऑन आणि डुअर डायरेक्ट. कुठल्या ना कुठल्या संघाला गुणप्राप्ती ही नक्कीच होणार आहे. अतिशय रंगतदार सामना, उत्कंठावर्धक सामना. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी हा सामना बघायचा नाहीये, विनंती आहे पुन्हा एकदा. आणि आता मात्र पाहूया. 1 गुण, वेळ संपते. गुणफलक 10, देवरुख 7, कोकरे 10. 3 गुणांनी या ठिकाणी कोकरे संघ विजय होतोय. दोन्ही संघांचं अभिनंदन, धन्यवाद. यापुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीत